एक महत्त्वाची राजकीय घडामोड आपण बघतोय। धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। धनंजय मुंडे हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। नेमकं या भेटीमागचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची एकीकडे मागणी होतीये। सरपंच हत्येप्रकरणी चर्चेची आता शक्यता देखील आहे। धनंजय मुंडे हे अजित पवारांची भेट घेत आहेत आणि या भेटीमुळे नेमकं काय घडणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे अजित पवारांची भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये सरपंच हत्येप्रकरणी चर्चेची शक्यता आहे। धनंजय मुंडे अजित पवार यांची भेट घेणार आहेत। धनंजय मुंडे आता अजित पवारांची भेट घेत आहेत, त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। गणेश, काय दिगची माहिती? भेट महत्त्वाची आहे कारण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती एकीकडे, त्यामुळे या भेटीत नेमकं काय घडू शकतं? नक्कीच बीडच्या सरपंच हत्या प्रकरणामध्ये खरं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशीच मागणी सर्व पक्षांच्या आमदारांकडून होताना पाहायला मिळते। आज सर्व पक्षाचे आमदार देखील आहेत ते राज्यपालांना भेटून आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये देखील त्या ठिकाणी देखील राज्यपालांकडे अशीच विनंती केलेली आहे की एकीकडे कुठल्याही प्रकारचं खातं आहे त्यांच्याकडे देऊ नये, मात्र दुसरीकडे राजीनामा देखील द्यावा, अशा दोन प्रामुख्याने मागण्या आहेत त्या केल्या जात आहेत। त्यामुळे आणि त्यानंतरून अजित पवार यांची भेट धनंजय मुंडे घेतात, त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची भेट समजली जाते कारण की सर्व काही चेंडू आहे तो धनंजय अजित पवारांच्या गुटामध्ये आहे। त्यामुळे नेमकं अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। बिलकुल, धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या